नमस्कार, मी अर्चना. गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. इथं मी हरभऱ्याची डाळ 2 तासासाठी भिजत घातलेली होती. कोमट पाण्यात भिजत घालायची, मग पटकन भिजली जाते. ते सगळं पाणी काढून घ्यायचं. ही फक्त 3 चमचे हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती, तर मग ही दुप्पट होती भिजल्यानंतर. डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. तेल टाकायचं, यामध्ये मोहरी टाकायची, डाळ टाकायची. मोहरी थोडीशी जास्तच टाकायची, असा रंग येईपर्यंत डाळ आता परतून घ्यायची. गॅसच्यात मोठीच ठेवायची, जसं आपण परतवलं जात तसं एकदम सुट्टी होऊन जाते डाळ. ओलेपणा निघून जातो. यावर भरपूर दिवशी चटणी टाकते. डाळ व्यवस्थित परतवली गेलेली आहे. काय करायचं, हे काढून घेऊ. डाळ तेल राहू द्यायचं असं. डाळ काढून घेऊ. जे तेल उरलेलं आहे मोहरी सहित, ते नंतर वापरायचं आपल्याला. काढून घेतलेली डाळ थंड होऊ द्यायची. त्या मिक्सरच्या भांड्यात ही डाळ काढून घेऊ. तिथं कैरीच्या फोडी घेतलेल्या आहे. कैरीची वरची साल काढून अशी कट करून घेतलेले आहे. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून अगोदरच कट करून घेतलेले. आवडीनुसार कैरीचे फोडी टाकायच्या. लसूण घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. यामध्ये किंचितशी हळद, जास्त नाही टाकायची, थोडीशी टाकायची. आवडीनुसार लाल मिरचीची पूड, लाल तिखट, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ. आता हे मिक्सरला कसं बारीक करायचं, मिक्सरचं बटन चालू बंद करून बारीक करायचं. जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं ओबडधोबड करायचं, आणि जास्त पण ओबडधोबड नाही. असं मिक्सरला बारीक करून घेऊ. ही मिक्सरला या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे. ती काढून घेऊ एका भांड्यात. यावर आता बारीक कट केलेली कोथिंबीर मिक्स करून ठेवायचं. मग हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आता हे जे तेल शिल्लक ठेवलेलं त्यामध्ये आणखी थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, आणि थोडं गरम करून घेतलेलं आहे. त्यावर छान असं टाकून देऊ. सगळी मोहरी टाकून द्यायची यामध्ये. चटणी तयार झालेली. यामध्ये तुम्ही चवीनुसार आवडत असेल तर मग किंचित साखर किंवा गुळही टाकू शकता. रेसिपी आवडली तर नक्कीच शेअर करा.